जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून आपलं संसारिक आणि पारमार्थिक जीवनाच्या सफलतेचा परिहार देत आहेत. प्रत्येक व्यक्ती हा दोन पद्धतीचं जीवन जगतो पहा, एक संसारिक जीवन आणि दुसरं परमार्थिक जीवन. जेव्हा मनुष्य संसार करतो त्यावेळेस त्याला संसारिक म्हणतात, तोच व्यक्ती जेव्हा परमार्थ करायला लागतो त्यावेळेस त्याला परमार्थिक म्हणतात. तशा अनेक भूमिका जीव दररोज बजावतो पहा. जेव्हा मनुष्य सकाळी उठतो आणि सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस माणसाला झाडून काढावंसं वाटतं त्यावेळेस मनुष्य क्षुद्र होतो. टॉयलेटमध्ये गेल्यानंतर टॉयलेट घाण दिसतं, त्याच्यामध्ये एखादी बादली पाणी टाकावंसं वाटतं त्यावेळेस मनुष्य भंगी होतो. सकाळी दाढी वाढली, दाढी करावीशी वाटते त्यावेळेस मनुष्य नावी होतो. तोच व्यक्ती जेव्हा पोट भरण्याकरता व्यापार करतो, शेती करतो, नोकरी करतो त्यावेळेस तो कुणबी होतो. आणि तोच व्यक्ती जेव्हा रात्री कीर्तन ऐकतो, परमार्थ करतो, भजन करतो त्यावेळेस तो परमार्थिकही होतो. अशा अनेक भूमिका जीव दररोज बजावतो. परंतु या सर्वांचा अंतर्भाव आपल्याला दोन पद्धतीमध्ये करता येईल, एक संसारिक जीवन आणि दुसरं पारमार्थिक जीवन. ज्या अण्णांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम चालू आहे त्यांची दोन पद्धतीचं जीवन आहे, एक संसारिक जीवन आणि दुसरं परमार्थिक जीवन. त्या अण्णांचं जीवन कसं परमार्थिकरित्या यशस्वी आहे आणि संसारिकरित्या यशस्वी आहे त्याचंच एकाच तासामध्ये चिंतन आपल्याला मांडायचं. विठ्ठल या सर्वांचा अंतर्भाव आपल्याला दोन पद्धतीमध्ये करता येईल पहा, एक संसारिक जीवन आणि दुसरं परमार्थिक जीवन. यामध्ये आणखी आपल्याला चार प्रकार करता येईल. एक वर्ग असा आहे जो केवळ संसार करतो, दुसरा वर्ग असा आहे जो केवळ परमार्थ करतो, तिसरा वर्ग असा आहे जो संसारही करत नाही आणि परमार्थही करत नाही, आणि चौथा वर्ग असा आहे जो संसारही करतो आणि परमार्थही करतो. याच वर्गामध्ये तुकोबाराय आहेत, याच वर्गामध्ये नामदेव महाराज आहेत, याच वर्गामध्ये नाथ महाराज आहेत ज्यांनी संसार करून परमार्थ केला. तुकोबारायांसारख्या महात्म्याचा संसारही यशस्वी होता आणि परमार्थही यशस्वी होता. तुम्ही पहा, मी नेहमी सांगतो आपण कोण्या क्षेत्रामध्ये आहोत याला शून्य अर्थ आहे, आपण निवडलेल्या क्षेत्रामध्ये आपण यशस्वी किती आहोत याला फार मोठा अर्थ आहे. आपण गायन कला शिकलो, कैलास दादा, आपण वादन कला शिकलो, आपण कीर्तनकार झालो, आपण डॉक्टर झालो, आपण इंजिनियर झालो, आपण वकील झालो, याला काही अर्थ नाही, याला शून्य अर्थ आहे. पण आपण निवडलेल्या क्षेत्रामध्ये आपण यशस्वी किती आहोत याला फार मोठा अर्थ आहे. गायन कला शिकला कोणी सप्ताहाची एक तारीखही देत नाही, शून्य अर्थ आहे. वादन कला शिकला कोणी काकड्यालाही बोलवत नाही, शून्य अर्थ आहे. कीर्तनकार झाला डायरेक्ट खालीच आहे, शून्य अर्थ आहे. 10 लाखाची साऊंड सर्व्हिस आहे, ऑपरेटिंग नाही, शून्य अर्थ आहे. इथं साऊंड छान आहे. इंजिनियर झाला, वकील झाला, एकही केस नाही, शून्य अर्थ आहे. डॉक्टर झाला, एकही पेशंट नाही, शून्य अर्थ आहे. आपण काय आहोत याला काही अर्थ नाही आहे. आपण निवडलेल्या क्षेत्रामध्ये आपण यशस्वी किती आहोत याला फार मोठा अर्थ आहे. तुकोबारायांसारखे महात्मे संसारातही यशस्वी होते आणि परमार्थामध्ये सुद्धा यशस्वी. तुम्ही म्हणाल महाराज अहो परमार्थामध्ये यशस्वी होते, आपण मान्य करूया, कारण तुकोबारायांना नेण्याकरता शेवटी विमान आलं होतं परमात्म्याचं. काही मूर्ख खून झाला म्हणतात, त्याच्यावर फार चर्चा करायची नाही आपल्याला. पण तुकोबारायांचा परमार्थ सफल आहे, यशस्वी आहेत, मान्य आहे आपल्याला. पण संसार यशस्वी आहे थोडा संशय आहे. का? कारण तुकोबाराय एका ठिकाणी असं सांगतायत, आम्ही सदैव सुळके जवळी येता चोर धाके, जाओ पुढते भिके कुत्रे घर राखे दे, कुत्रे घर राखे दे. आम्ही सदैव सुळके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढते भिके कुत्रे घर राखे दे, कुत्रे घर राखे दे. आम्ही सदैव सोळके जवळी येता चोर धाके, हा जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखे ते. तुकोबाराय वर्णन करतात, आमची संसाराची परिस्थिती अशी आहे की आमचं घर कुत्रे सांभाळतात. चोराला सुद्धा आमच्या घरी येण्याकरता भीती वाटते.
असा आमचा संसार आहे, उघड्यावर आमचा संसार आहे. गावामध्ये मान सन्मान आदर एवढा आहे तुकोबारायांना की तुकोबारा गावामध्ये भिक्षा मागायला गेले तर कोणी चतकोर भाकरी वाढत नाही तुकोबारायांना. अशी तुकोबांची संसारातली अवस्था आहे. तुम्ही पहा, कोपला पाटील गावीची लोक, हा कोपला पाटील गावीची लोक. बोला पाटील गावीचे हे लोक. आता मज कोण भीक घाले, आता मज कोण भीक घाले. बोला मग कोण भीक घाली, आता भीक घाली. कोपला पाटील गावीची लोक, कोपला पाटील गावीची लोक, कोपला पाटील गावीची लोक, कोपला पाटील. एक कोपला पाटील गावीचे लोक, गावीचे लोक. कोपला पाटील गावीचे लोक, गावीचे तुकोबाराय म्हणतात आमची संसारातली परिस्थिती हे, कोपला पाटील गावीची ही लोक, आता माझं कोण भीक घाले. तुकोबारायांची संसारातली अवस्था ही आहे. त्या तुकाराम महाराजांचा संसार सफल आहे. थोडा संशय आहे, पण एक वाक्य सांगू तुम्हाला. संसार सफल असणं वेगळा आणि संसार संपन्न असणं वेगळा. लक्ष देऊन आहे का थोडंसं. मोठी गाडी असणं, मोठा बंगला असणं, मोठी इमारत, मोठा व्यापार, मोठी नोकरी असणं ही संसार संपन्नतेचे लक्षण आहेत, सफलतेचे नाहीत. तुकोबारांकडे गाडी नाही, तुकोबारांकडे बंगला नाही, इस्टेट नाही, जमीन नाही. त्या तुकाराम महाराजांचा संसार संपन्न बिलकुल नाही. पण त्या तुकाराम महाराजांचा संसार मात्र सफल होता. ज्ञानोबारांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर, आज संसार सुफल झाला गे माय, देखियले पाय विठोबाचे, देखियले पाय विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज भावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. भावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. जुनं खोड आहे ते पण विठाला विठाला. तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात आजी संसार सफल झाला गे माय. तुकोबारायांचा सुद्धा संसार सफल आहे. आता संसार सफल असणं म्हणजे नेमकं काय, एक छोटंसं उदाहरण देतो मी तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. समजा तुमच्या गावामध्ये एका माणसाने 1 कोटी रुपयाची BMW गाडी घेतली आणि तुमच्याच गावात एका दुसऱ्या माणसाने मारुती 800 गाडी घेतली. आता मारुती 800 गाडी जर आपण पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये विकत घ्यायला गेलो तर फक्त 20,000ला मिळते, बरोबर आहे. तिला चालू करायला 50,000 रुपये लागतात, ती गोष्ट वेगळी. पण मिळते केवढ्याला? 20,000. एकाने 1 कोटीची BMW गाडी घेतली आणि एका माणसाने 20,000ची मारुती 800 गाडी घेतली. तिला 50,000 रुपये खर्च केला. एकूण किती झाले आता? बोलत चला तुम्ही, असं टुळटुळू माझ्याकडे पाहू नका, मी येडा दिसतो तुम्हाला. हे मस्त फ्रेश बसा, फ्रेश बोला, उगाच जबरदस्ती हसल्यासारखं करू नका, व्यवस्थित एकदम फ्रेश राहायचे. एकाने 70,000ची मारुती 800 गाडी घेतली, एका माणसाने 1 कोटीची BMW गाडी घेतली. मला सांगा भारी गाडी कोणती आहे? BMW गाडी भारी आहे.
पण मला पुढे सांगायचं आहे की BMW मध्ये बसलेला जो व्यक्ती आहे तो व्यक्ती अशांत आहे, असमाधानी आहे, परेशान आहे, दुःखी आहे. आणि मारुती 800 मध्ये बसलेला जो व्यक्ती आहे तो व्यक्ती सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. आता सांगा भारी गाडी कोणती? मारुती 800 आहे म्हणते. 800 पलटूराम दिसतात मग तुम्ही मला. लोक कधी बदलतील याचा अंदाज तुम्ही पहा. लोक रात्री फटाके वेगळेच फोडतात, सकाळी निवडून कोणी दुसराच येते. कधी बदलतील याचा अंदाज नाही. तुम्ही पहा ना, चहात माशी पडली की लोक चहा फेकून देतात, आणि तुपात माशी पडली की तशी नाही फेकत, ते चोखून फेकतात. बरं, लोकांची मान्यता पहा कशी आहे. त्या तुपात पुन्हा पाण्याचे 2 थेंब टाकतात. 2 थेंब पाण्याने तूप पवित्र होऊन जातं. ते याचं कारण आहे, चहा 10 रुपयाचा आहे, तूप 800 रुपये किलो आहे. लोकांची मानसिकता पहा. समजा तुम्ही रस्त्याने चालले, रस्त्याने चालता चालता तुम्हाला 2 मूर्त्या सापडल्या. एक रामाची मूर्ती आहे, एक रावणाची मूर्ती आहे. काका तुम्ही कोणती उचलणार? रामाची उचलली, कारण सगळं राममय झाले आता आहे ना. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे झोपड़ी की भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राममय झाला आता, ते रामाची उचलली. पण त्यातली रामाची मूर्ती ही दगडाची आहे आणि रावणाची मूर्ती मात्र सोन्याची आहे. आता रावण आधी रावण. आणि आता इमानदारी बोलले राहते, कीर्तनात बसले. काही काही लबाड माणसं असे बोलतात, रामाची उचलू म्हणतात. इमानदार आहेत ते, म्हणावं लागेल रामाची उचलते. सोन्याची असली तर बदललं पार्ट. लबाड माणसं असतात महाराज काही काही. तुम्हाला काय सांगावं, लबाड कशाला म्हणतात तुम्हाला सांगू एका वाक्यात. काय झालं, काही दिवसापूर्वी माझी परिस्थिती थोडी नाजूक होती. मी आमच्या सुमितदादाच्या बाबाला फोन केला, म्हटलं बाबा मला 5,000 रुपयाची आवश्यकता आहे. बाबा म्हटलं ठीक आहे महाराज, काही अडचण नाही. म्हटलं तुम्ही मला आता पैसे द्या, मी 15 तारखेला तुमचे पैसे रिटर्न देईल म्हणजे देईल. बाबा म्हटले काळजी करू नका महाराज, तुम्ही पैसे वापस जरी नाही दिले तरी काही अडचण नाही, पण राहू दे तुम्हाला हे पैसे. म्हटलं नाही नाही, माणसाचा व्यवहार कसा असला पाहिजे, चोख असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. मी तुम्हाला 15 तारखेला पैसे देईल म्हणजे देईल. त्यांनी पैसे दिले, माझ्याकडून ते खर्च झाले. पण 14 तारीख आली तरी माझ्याकडे पैसे आले नाही. मी टेन्शनमध्ये आलो. म्हटलं आपण सुमितच्या बाबाला तर शब्द दिला होता 15 तारखेला पैसे देऊ, आणि आज 14 तारीख आली, रात्र झाली तरीसुद्धा माझ्याकडे पैसे आले नाही. काय करावं, मी टेन्शनमध्ये आलो. लगेच आमच्या इलेक्ट्रिकावाल्या दादाकडे गेलो, ॲडव्होकेट साहेबाकडे गेलो, आणि ॲडव्होकेट साहेबाला म्हटलं साहेब 5,000 रुपयाची आवश्यकता होती बा मला, तुम्ही टेन्शन घेऊ नका, 2 तारखेला तुम्हाला पैसे परत देईल म्हणजे देईल. ते म्हटलं महाराज तुम्ही कशाला चिंता करता हो, तुम्ही नाही दिले तरी चालते किंवा 2-3 महिन्याने दिले तरी सुद्धा काही अडचण नाही. म्हटलं नाही, माणसाचा व्यवहार कसा असला पाहिजे, चोख असला पाहिजे. तुम्हाला 2 तारखेला देईल म्हणजे देईल. म्हटलं ठीक आहे महाराज. मी त्यांच्याकडून पैसे घेतले. 15 तारखेला सकाळी 6 वाजता बाबाच्या घरी कडी वाजवली दरवाजाची. त्यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडता बरोबर म्हटलं महाराज एवढ्या सकाळी? म्हटलं मी तुम्हाला काय सांगितलं होतं, 15 तारखेला तुमचे पैसे देईल म्हणजे देईल. म्हणजे पण अहो अजून सूर्योदय झाला आणि सकाळचे 6 वाजले. मी म्हटलं नाही नाही नाही, माणसाचा व्यवहार कसा असला पाहिजे, चोख असला पाहिजे. मी त्यांना लगेच 15 तारखेला पैसे नेऊन दिले. नेऊन दिल्यानंतर पुन्हा 1 तारीख आली तरी माझ्याकडे पैसे आले. मी पुन्हा बाबाच्या दारात म्हटलं बाबा 5,000 पाहिजे होते बाबा अजून. म्हणजे महाराज घ्या ना बा, तुमचा व्यवहार फार चांगला आहे, आवडला मला, तुम्ही 15 तारखेला देतो म्हटले, आणि लगेच 15 तारखेला आणून दिले. हे घ्या पैसे. मी 15 तारखेला पुन्हा त्यांच्याकडनं पैसे घेतले. 1 तारखेला पुन्हा पैसे घेतले, आणि 2 तारखेला सकाळी दादांच्या दारात म्हटलं बाबा दादा मी काय सांगितलं तुम्हाला, 2 तारखेला पैसे दिले म्हणजे दे, घ्या तुमचे पैसे. म्हटले महाराज एवढी काय गडबडी नाही. म्हटलं नाही बाबा, ते पैसे दिले पाहिजे, माणसाचा व्यवहार कसा असला पाहिजे, चोख असला पाहिजे. पुन्हा यांना 5,000 रुपये देऊन टाकले. पुन्हा 14 तारीख आली तरी माझ्याकडे पैसे आले. पुन्हा दादा दारात, दादा म्हणजे घ्या ना महाराज, काही अडचण नाही. म्हणजे 2 तारखेला पुन्हा तुमचे पैसे देईल म्हणजे दे. पुन्हा 1 तारखेला पैसे घेतले, 2 तारखेला पैसे घेतले, आणि 15 तारखेला पुन्हा बाबांना नेऊन दिले. पुन्हा त्यांच्याकडून 1 तारखेला घेतले, 2 तारखेला पुन्हा यांना. काही दिवसांना दोघांना अमोरासमोर उभं केलं.
आणि त्यांनाच बाबांना सांगितलं, म्हटलं बाबा 2 तारखेला तुम्ही यांना द्यायचे आणि तुम्ही 15 तारखेला त्यांना द्यायचे. याला म्हणतात लबाड. ते काही असो पण 5,000 तर पचले. विठाला विठाला याला म्हणतात लबाडी. आणि माणसं कधी लबाड बोलतील याचा अंदाज तुम्ही पहा. पण ते योग्य बोलले. ते म्हटले महाराज रावणाची उचल पण बदलला ना पार्ट. तुम्ही पहा, मला काय सांगायचं, भारी गाडी मारुती 800 सुद्धा नाही. लक्ष देऊ नाही का? भारी गाडी मारुती 800 सुद्धा नाही आणि भारी गाडी BMW सुद्धा नाही. ज्या गाडीमध्ये बसल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं ती गाडी त्याच्याकरता भारी आहे. विठाल अरे कोणाला मारुती 800 मध्ये बसल्यानंतर आनंद होत असेल तर कोणाला इर्टिका मध्ये बसल्यानंतर आनंद होत असेल तर कोणाला डिझायर मध्ये बसल्यानंतर आनंद होत असेल. प्रत्येकाच्या आनंदाची सीमा वेगळी आहे. त्याप्रमाणे आपला संसार किती संपन्न आहे याला शून्य अर्थ आहे. आपण आपल्या संसारामध्ये समाधानी किती आहोत याला फार मोठा अर्थ आहे. मी आणखी छोटंसं उदाहरण दिलं बा तुम्हाला. तुम्ही ऐकलं असेल मला माहीत नाही पण 2 मिनिटात सांगतो. एकदा काय झालं, अकबराला बिरबलाची चेष्टा करण्याची इच्छा निर्माण झाली. अकबर बिरबलाला म्हणा, बिरबला रात्री मला एक स्वप्न पडलं रे. म्हणे काय स्वप्न पडलं? म्हणे स्वप्न असं पडलं म्हणे महाराज की आपण 2 जण रस्त्याने चाललो आणि रस्त्याने चालता चालता 2 खड्डे होते. 2 खड्ड्यात आपण 2 जाऊन पडलो. बिरबल म्हणाला महाराज वाईट झालं. अकबर म्हणाला बिरबला वाईट याच्या पुढे झालं म्हणे. न कसं? बिरबला अरे तुझ्या खड्ड्यामध्ये पडला तो खड्डा टॉयलेटचा होता, घाणेचा होता. आणि मी ज्या खड्ड्यामध्ये पडलो ना तो खड्डा मधाचा होता. आता अकबर फार हुशार पण बिरबल त्यापेक्षा हुशार. 1000 जबाबी होता बिरबल, बुद्धिमान होता. मी नेहमी सांगतो कीर्तन ऐकण्याकरता सुद्धा लोक बुद्धिमान पाहिजेत, हुशार पाहिजेत, 1000 जबाबी पाहिजेत. नाहीतर बऱ्याच लोकांना कीर्तनातले विनोदही कळत नाहीत. लोक विनोद झाल्यानंतर 10 मिनिटांनी असतात. कीर्तन ऐकण्याकरता सुद्धा माणसं हुशार पाहिजे, बुद्धिमान पाहिजे, 1000 जबाबी पाहिजेत. काही काही माणसं एवढे हुशार असतात, काही काही पोरही पाहून फार हुशार असतात, फार बुद्धिमान असतात काही काही पोरं. एक पोरगा 8व्या वर्गात 8 वेळा नापास झाला. किती वेळा? 8 वेळा. मास्तर म्हणे लाज वाटू दे तुझ्या मनाला, 8व्या वर्गात 8 वेळा नापास झाला तू. अरे तुझ्या वयाचे पोरांना 5-5 पोरं झाले आणि तू 8व्या वर्गात 8 वेळा नापास झाला. लाज वाटू दे मनाला. अरे तुझ्या वयामध्ये असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तू 8व्या वर्गात 8 वेळा नापास झाला, जरा लाज वाटू दे. तो म्हणे मास्तर तुमचं बरोबर आहे. माझ्या वयामध्ये असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली पण तुमच्या वयामध्ये असताना ज्ञानेश्वर महाराजांनी जिवंत समाधी घेतली आणि तुम्ही अजून इथंच. त्याला म्हणतात 1000 जबाबी. एका वाक्यात रिटर्न ज्याचं उत्तर त्याला म्हणतात 1000 जबाब. एक पोरगा 2 दिवस शाळेतच नाही गेला. आता पोरं नाही इथं, पाठीमागे आहेत 2 दिवस शाळेतच नाही गेले. सोमवार मंगळवार. मास्तर म्हणे करे 2 दिवस शाळेत काय आला? म्हणे अहो सर तुम्हाला माहीत नाही का सोमवार काय पाऊस पडला आपल्या गावात. मास्तर म्हणे पावसाचा शाळेत न येण्याचा काय संबंध आहे? म्हणजे संबंध असा की त्या पावसात मी भिजलो, माझे कपडे ओले झाले, शाळेचा ड्रेस ओला झाला, आईने तो धुतला, वाळायला टाकला, शर्ट तर वाळलं माझं पण चड्डी काही वाळली नाही. मला असं वाटलं आता चड्डी सुकल तेव्हा चड्डी सुकल, आता चड्डी सुकल तेव्हा चड्डी सुकल, आता चड्डी सुकल तेव्हा चड्डी सुकल. इकडे शाळा सुटली आणि चड्डी सुकली. म्हणे रे सोमवारचं झालं पण मंगळवारी का नाही आला तू? तो म्हणे सर मंगळवारी तर मी आलो होतो, शाळेचा ड्रेस अंगामध्ये घातला, दप्तरी घेतलं पाठीवर, शाळेत जाण्याकरता निघालो, पण जाता जाता मनामध्ये विचार आला चला मास्तरच्या घराकडून जाऊ. तुमच्या घराकडे आलो तर तुमची चड्डी वाळू घातलेली दिसली. कळाल तुम्हाला? आज काही मास्तर येत, मास्तर येत नाही तर आपण कशाला जावं? याला म्हणतात 1000 जबाबी. एका वाक्यात रिटर्न ज्याचं उत्तर येतं. तसं बिरबल फार हुशार. बिरबल म्हणे महाराज काय योगायोग आहे, ज्याप्रमाणे तुम्हाला स्वप्न पडलं ना त्याप्रमाणे मलाही स्वप्न पडलं. म्हणे कसं? आपण 2 जण रस्त्याने चाललो, रस्त्याने चालता चालता 2 खड्डे होते, एका खड्ड्यात तुम्ही पडले, एका खड्ड्यात मी पडलो. महाराज तुम्ही ज्या खड्ड्यामध्ये पडले ना तो खड्डा टॉयलेटचा होता, घाणेचा होता, आणि मी ज्या खड्ड्यात पडलो ना तो खड्डा मधाचा होता. अकबर म्हणाला अरे असं स्वप्न तर मलाही पडलं. म्हणे हो महाराज तुम्ही ज्या खड्ड्यात पडले ना तो खड्डा मधाचा, आणि मी ज्या खड्ड्यात पडलो ना तो खड्डा टॉयलेटचा घाणेचा होता. नंतर आपण 2घी जण वर आलो, 2घी जण एकमेकाला चाटत होतो. कळाल तुम्हाला? 10 मिनिटं नसलेले
मला काय सांगायचं आहे, आपण खड्ड्यात कोण्या पडलो याला शून्य अर्थ आहे, आपण चाटतोय काय याला फार मोठा अर्थ आहे. विठाल त्याप्रमाणे आपला संसार किती संपन्न आहे याला शून्य अर्थ आहे. आपण असलेल्या संसारामध्ये समाधानी किती आहोत याला फार मोठा अर्थ आहे. तुकोबारायांसारखे महात्मे संसारामध्ये सुद्धा समाधानी होते. तुम्ही पहा ना, अहो तुकोबारायांची पत्नी मेली परंतु तुकोबाराय रडत नाही बसले. उलट तुकोबाराय म्हणतात, बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. तुकोबाराय म्हणतात, बायको मेली मुक्त झाली बिचारीन, माझ्या पाठीमागची माया संपवून टाकली देवाने. काय भावना असतील, काय विचार असतील, कल्पना करा आपण. अरे सख्खा पोरगा मेला, अन्नाचा तुकडा मिळाला नाही म्हणून तुकोबाराय रडत नाही बसले. दुष्काळ पडला 3 वर्षाचा, तुकोबारायांचं दिवाळा निघालं. पण तुकोबारायांनी आपल्या शेतकऱ्यासारखी फाशी नाही घेतली की यावर्षी सोयाबीनचे भाव नाही, यावर्षी कापसाला भाव नाही. तुमच्याकडे कोणती पिकं आहेत? हेच आहेत ना. आपल्या शेतकऱ्यासारखी फाशी नाही घेतली तुकोबारायांनी 3 वर्षाचा दुष्काळ पडून सुद्धा. उलट तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे. हा बरे झाले निघाले दिवाळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे झाले निघाले दिवाळे. तुकोबाराय रडत नाही बसले. तुकोबाराने फाशी नाही घेतली. उलट तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाल दिवाळी. काही काही महाराज लोक गायनाचार्य याला फार रडकी चालला होता दादा. बरे झाले देवा निघाल. तू काहून रडतो रे भाऊ? अरे तुकोबाराय म्हणतात, बरं झालं. तू कशाला रडतो बाबा? उलट त्याला बल्ले बल्ले चाल लावली पाहिजे. विठाला तुकोबाराय म्हणतात, बरं झालं दिवाळा निघालं. हे तुकोबारायांची मानसिकता आहे. तुम्ही पहा, दुष्काळ पडला तरी सुद्धा तुकोबाराय रडत नाही बसले. समयासी सादर भावे देव ठेविल तैसे रहा. कोणे दिवशी बसुनी हत्तीवर, कोणे दिवशी पायाचा चालत जावे, चालत जावे, चालत जावे, चालत जावे. समयासी सादर भावे देव ठेविल तैसे रहा. देव ठेविल तैसे. तुकोबारायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे उने घडे. तुकोबाराय म्हणतात. तुम्ही पहा, असलेल्या परिस्थितीमध्ये ज्याला समाधान मानता आलं त्याचा संसार सफल आहे. आता संसारामध्ये समाधान मानायचं कसं? छोटासा दृष्टांत सांगतो पहा, लक्ष देऊन ऐका. दृष्टांत फार मार्मिक आहे. छोटे छोटे पोरं नाही इथं विचारू आपण, या महाराज मंडळींनाच विचारू. लक्ष देऊन ऐका. दिवाळीचे दिवस होते आणि दिवाळीच्या दिवशी पोरं फटाके फोडत होते. दिवाळीच्या दिवशी काय फोडतात?
फटाकेच फोडतात. दिवाळीच्या दिवशी पोरं फटाके फोडत होते, पण त्याच्यामध्ये एक जण रडत होता. तुमचं नाव काय महाराज? अभिषेक. आणि तुमचं? आदित्य. पाय एक आहे अभिषेक आणि एक आहे आदित्य. आपल्याच गावातलेत काही मुलं? बाहेर गावचे आहे ना? बरं, कोणाची मुलं आहेत मला माहिती. बरं, त्यांच्या घरची परिस्थिती काय तेही मला माहिती, आणि मला ते जाणूनही घ्यायचं नाही. पण आपल्या कीर्तनाच्या 2 मिनिटाकरता तुम्ही लक्षात घ्या, हा एक अभिषेक, तो आहे आदित्य. असं समजा हा अभिषेक श्रीमंत घरचा आहे आणि आदित्य गरीब घरचा आहे. दिवाळीचे दिवस होते, अभिषेक फटाके फोडत होता आणि आदित्य मात्र रडत होता. मी रस्त्याने चाललो आणि आदित्यला पाहिलं. आदित्यला म्हटलं, करे आदित्य, करे दादा तुझं टाळकरी आहे, टाळ घेऊन उभा राहतो कीर्तनामध्ये, आणि दिवाळीच्या दिवशी रडतं गड्या, दिवाळीच्या दिवशी रडू नये माणसानं. म्हणे हो महाराज बघा ना, हा अभिषेक माझा मित्र आहे, हा फटाके फोडतोय आणि माझ्याकडे फटाके नाही आहेत. मी म्हटलं मग रडण्यासारखं काय? म्हणे बघा ना, हा लहान लहान पुरा म्हटल्यानंतर फटाके फोडावं वाटणारच. हा माझा अभिषेक मित्र फटाके फोडतोय, माझ्याकडे फटाके नाही आहेत. मी म्हटलं मग घरून आण. म्हणे महाराज माझ्या घरी फटाके नाही आहेत. म्हटलं मग तू विकत आण. म्हणे माझ्याकडे पैसे नाही आहेत विकत आणायला. मी आदित्यला म्हटलं मग एक काम कर, वडिलांना पैसे माग, मग फोड. म्हणे खरं सांगू का महाराज? आदित्य म्हटला माझ्या घरची परिस्थिती एवढी चांगली नाही बाबा की माझे वडील मला फटाके फोडण्याकरता 100 रुपये देतील. मला दया आली आदित्यची. म्हटलं त्याच्याकडे फटाके नाहीत, फटाके आणायला त्याच्या वडिलांकडे पैसे नाहीत. मला दया आली. मी खिशामध्ये हात घातला तर माझा खिसा रिकामाच होता, कारण कीर्तन संपलंच नव्हतं. जरा कळालं, धन्यवाद. मला दया आली पण नाविलाज झाला. लक्ष देऊ नाही का तुम्ही? दया आली पण नाविलाज झाला. मी आदित्यला म्हटलं, करे आदित्य गड्या तुझी दया आली मला, पण माझ्याकडेही पैसे नाहीत रे. तो पुन्हा जोरजोरात रडायला लागला. मी म्हटलं आदित्य रडू नकोस, मला सांग हा अभिषेक काय करतो रे? म्हणे महाराज हा अभिषेक फटाके फोडतोय. म्हटलं फटाके फोडतो म्हणजे नेमकं काय करतो? आदित्य म्हटलं महाराज असा फटाका हातीमध्ये घेतो, त्याच्याशी वाद सोलतो, फटाका खाली ठेवतो, त्याला अगरबत्ती लावतो, म्हणा काळीची पेटी लावतो, पाठीमागे धावत येतो. म्हटलं मग पाठीमागे धावल्यानंतर काय होतं रे? म्हणे मग धार दिवशी फटाका फुटतो. म्हटलं मग फटाका फुटल्यानंतर काय होतं रे? म्हणे महाराज काय होणार आहे, आमच्यासारखे पोरं टाळ्या वाजवतात, उड्या मारतात, आनंद व्यक्त करतात, दुसरं काय होणार आहे? मी म्हटलं बरं बरं. म्हटलं करे आदित्य मला एक सांग, या अभिषेकने फटाका फोडल्यानंतर जेवढा अभिषेकला आवाज येतो तेवढाच तुला येतो का रे, का त्याच्यापेक्षा जास्त येतो? नक्की तेवढाच येतो, बरोबर आहे. म्हटलं मग तेवढाच येतो. म्हणे हो तेवढाच येतो. म्हटलं मग टेन्शन कशाला घेता, घरी जा, घरातून एक गादी आण, त्याची घडी कर, ओट्यावर टाक, बादशासारखा बैस, आणि मनामध्ये फक्त एवढाच विचार कर, फटाके माझेच आहेत, हा अभिषेक फोडायला नोकर ठेवला. आदित्य असायला लागला की आपण आदित्यची परिस्थिती बदलू शकलो का? लक्ष देऊ नाही का? परिस्थिती बदलू शकलो, पण मानसिकता बदलवली तर समाधान कुठे आहे? विठ्ठल त्याप्रमाणे आपला संसार किती संपन्न आहे याला काही अर्थ नाही. आपण आपल्या संसारामध्ये समाधानी किती आहोत याला फार मोठा अर्थ आहे. तैसे चिरहवे ठेविले अनंते, तैसे चिरहवे ठेविले अनंते, तैसे चिरहवे ठेविले अनंते, तैसे चित्ती असु जावे समाधान, ठेविले अनंते ऐसे चिरहवे, ठेविले अनंते ऐसे चिरहवे असु जावे समाधान,
आव्हान दिलं कैलास बाबा, ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ते असू द्यावे, जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे माणसाने राहावं. हे संसाराचा नियम आहे, तर संसार सफल होतो. एवढं सोपं नाही आहे. नाही तुम्ही पहा, म्हातारपण आवडतं का हो बाबा आपल्याला? म्हातारपण आवडतं का? नाही आवडत, पण राहावं लागतं. त्याचं काय, म्हातारपण माणसाला आवडत? अहो म्हातारपण जर माणसाला आवडलं असतं तर हातावरची मेहंदी डोक्यावर आलीच नसती. कळाल तुम्हाला? म्हातारपण जर माणसाला आवडलं असतं तर हातावरची मेहंदी डोक्यावर आली नसती. ज्या अर्थी आली याचा अर्थ म्हातारपण आवडत. आता दाढीवरही आली, फेटे काळे झाले आमचे, याचा अर्थ म्हातारपण आवडत. म्हातारपण माणसाला आवडत नाही तरी सुद्धा 50 वर्षाचं वय असताना 75 वर्षाचे आधार कार्ड कोणी काढली? कशासाठी? हाफ तिकीट आहे ना? अरे तिकीट तर फुल काढत जा, आपण हाफ जाऊ. कठीण परिस्थिती आहे. बरं गरिबी आवडते का आपल्याला? गरिबी आवडते? इमानदारीने बोला, गरिबी आवडते? अरे गरिबी आवडेल कसं? काय आहे त्या गरिबीत आवडण्यासारखं मला सांगा ना. दुनिया में गरीब होना कोई बुरी बात नहीं, दुनिया में लाचार होना कोई अपराध नहीं, दुनिया में गरीब होना कोई अपराध नहीं, लेकिन गरीबी में भी दुनिया के मालिक को भूल जाना यह सबसे बड़ा अपराध है. माणसाला गरिबी आवडत नाही. पहा, आमच्याकडे एक संत होऊन गेले, त्यांचं नाव वियोगी महाराज. त्यांचं फार एक गोड पद आहे. ते तुकडोजी महाराज, गाडगे महाराज त्या समकालीन संत होऊन गेले. फार गोड पद आहेत त्यांचे. ते भगवंताला म्हणतात, देवा गरिबी कधी देऊच नको. तुम हे बताओ भगवन, गरीबों ने कैसे जीना. तुम ही बताओ भगवन, गरीबों ने कैसे जीना. तकदीर में लिखा क्यों उनको कभी न हंसना. तकदीर में लिखा क्यों उनको कभी न हंसना. तुम्हें बताओ भगवन, गरीबों ने कैसे जीना. गरिबी आवडत नाही माणसाला. गरिबी आवडते का हो? इमानदारीने बोला. नाही आवडत. गरिबी आवडत नाही तरी सुद्धा 20 एकरचा बागायतदार सुद्धा दरिद्र रेषेचं कार्ड वापरतो. बरोबर? कशासाठी? समाधान नाही. हेच त्याचं उत्तर आहे. विठ्ठल अरे असलेल्या परिस्थितीमध्ये ज्याला संसारामध्ये समाधानी राहता आलं त्याचा संसार सफल झाला. आणि एक वाक्य लक्षात घ्या, जो व्यक्ती संसारामध्ये समाधानी आहे तोच व्यक्ती परमार्थ करू शकतो. जो व्यक्ती संसारात समाधानी नाही तो परमार्थ करूच शकत नाही. विठ्ठल आपलं उलट आहे. आपलं उलट आहे. आपण संसारामध्ये रडतो, आपण संसारामध्ये कायम रडत राहतो. तुकोबारा रडले नाही महाराज. तुम्ही पहा तुकोबारांची परिस्थिती. एक काळ असा होता तुकोबारांचा की तुकोबारांची सावकारकी होती, मोठा व्यवसाय होता तुकोबारांचा, 1000 एकर जमीन होती तुकोबारांकडे. पण जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळेस सावकारकीच्या सर्व वया तुकोबारांनी इंद्रायणीमध्ये बुडवून टाकल्या. लोकांना घरातले पोते, अन्न धान्य सर्व लोकांना देऊन टाकलं. आणि आज तुकोबारांची परिस्थिती अशी आहे की तुकोबारांची पत्नी अन्न न करता मेली, तुकोबारांचा एक मुलगा अन्न न करता मेला. एवढी विपरीत परिस्थिती तुकोबारांची 4-5 वर्षामध्ये झाली. पण तुकोबारांनी कधी फाशी घेतली असा विचार मनामध्ये आला नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एवढी विपरीत परिस्थिती संसारामध्ये झाली तरी सुद्धा तुकोबारांच्या डोळ्यात पाणी आलं असं महिपती महाराजांनी तुकोबारांच्या चरित्रामध्ये कुठंच लिहिलं नाही. तुम्ही पहा तुकोबारांचं चरित्र. एवढी विपरीत परिस्थिती पण तुकोबारांच्या डोळ्यात पाणी नाही. पण जेव्हा परमार्थ बुडवायची वेळ आली तेव्हा मात्र तुकोबार रडले. आपल्या परमार्थात नाही रडायचं,
आपण संसारामध्ये रडतो. आपली परिस्थिती तुकोबारांची एकदम विरुद्ध आहे. काय समाधान मिळालं आपल्याला संसारामध्ये? तुकोबारांची परिस्थिती पहा. परमार्थामध्ये तुकोबारा जेव्हा बुडवायची वेळ आली तेव्हा रडले. एक छोटंसं उदाहरण आहे पहा. महिपती महाराजांनी फार गोड लिहिले. एक वेळेचा प्रसंग आहे. तुकोबारा बहिर्दिशेला बसलेले होते. लक्ष देऊन आहे का सर्वांनी? बहिर्दिशेला तुकोबारा बसलेले आहेत आणि बसलेले असताना तुकोबारांचं भजन चालू आहे. बहिर्दिशेला बसलेलं असताना विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. थोडं 2 मिनिट तुम्ही करा माझ्याबरोबर, तुकोबारांबरोबर आपणही करूया 2 मिनिट. सर्वांनी टाळी वाजवा आणि माझ्याबरोबर म्हणा 2 मिनिट. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 हो विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 हो विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 हो विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल भजन चालू आहे छंद या नामाचा घेतला घेतला छंद या नामाचा घेतला माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे तुकोबारांचं भजन चालू आहे. बहिर दिशेला बसलेला असताना रस्त्याने एक माणूस चालला. त्याने ऐकलं भजन. असं वाटलं बा एवढ्या रानामध्ये कोण भजन करते म्हणून त्याने वाकून पाहिलं. त्याला तुकोबारा दिसले. बहिर दिशेला बसलेले तुकोबारा आहे, भजन चालू आहे. त्याला वाईट वाटलं. स्वतःला पांडुरंगाचं भक्त म्हणून घेतात आणि देवाचं नाव कुठं घ्यावं एवढं सुद्धा कळत नाही. त्याला राग आला. गावामध्ये गेला तो आणि गावातल्या पाटील लोकांना सांगितलं, पहा
स्वतःला पांडुरंगाचे भक्त म्हणून घेतात, देवाचं नाव कुठे घ्यावं तेवढं सुद्धा कळत नाही त्यांना. साडी लावून दिली. गावातल्या पाटील लोकांनी तुकोबाऱ्यांना बोलवण्यात आलं. ते पंचायत भरली. पूर्वीच्या काळामध्ये पंचायत भरायचे पहा. पंचायत भरली. त्याच्यामध्ये रामेश्वर भट्ट आणि गावातले सर्व पाटील लोक असे मोठमोठ्या आसनावर बसले. तुकोबाऱ्यांना बोलवण्यात आलं. तुकोबाऱ्या आले विणा घेऊन. एका हातामध्ये चिपडी, एका हातामध्ये विणा आहे तुकोबाऱ्यांचे. तुकोबारा आले. तुकोबाऱ्यांनी सर्वांना नमस्कार केला. सर्व उंच उंच आसनावर बसलेले. तुकोबाऱ्यांना असं चटाईवर बसवलं खाली. तुकोबाऱ्या खाली बसले. मांडी घातली. तुकोबाऱ्यांनी मांडीवर विणा ठेवला आणि एका हातामध्ये चिपडी आहे तुकोबाऱ्यांच्या. तुकोबाऱ्यांनी प्रश्न विचारला. म्हटले, का हो पाटील, कशासाठी बोलवलं मला? आम्ही असं ऐकलं की बाहेर दिशेला बसलेलं असताना तुम्ही देवाचं नाव घेता म्हणे, अभंग गाता. ज्या अभंगांना पंचमवेद म्हणून घेता त्या अभंग गाता तुम्ही बाहेर दिशेला बसलेला असताना, देवाचं नाव घेता बाहेर दिशेला बसलेला असताना. तुकोबाऱ्यांनी डोळे बंद केले आणि तुकोबाऱ्या म्हणतात, मी खरं सांगतो तुम्हाला, मी देवाचं नाव घेत नाही. बाहेर दिशेला बसलेलं असताना मी मुळीच देवाचं नाव घेत नाही. खोटं नका बोलू. या माणसाने पाहिलं तुम्हाला. याच्या आधी पूर्वी कानावर आलेला आहे आमच्या की तुम्ही बाहेर दिशेला बसलेला असताना सुद्धा देवाचं नाव घेता. देवाच्या नावासारखं पवित्र या जगामध्ये दुसरं काही नाही. ते कुठं घ्यावं एवढी सुद्धा अक्कल नाही. स्वतःला साधू म्हणून घेता, स्वतःला संत म्हणून घेता. तुकोबाऱ्याने पुन्हा हात जोडले. अहो क्षमा करा, मी नाही बोलत, मी नाही घेत देवाचं नाव, माझी मज झाली आहे ना. किंवा साळुंखा मंजूळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची. तो पांडुरंग बोलत असेल कदाचित माझ्या मुखातनं. आपुले निबळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. तुकोबाऱ्या म्हणतात, मी नाही बोलत. त्या कदाचित माझा पांडुरंग बोलत असेल. खोटं नका बोलो, माझा पांडुरंग बोलतो म्हणतात. एवढा रिकामा आहे होय देव तुमच्या मुखातनं बोलायला? वेळेत समजता की काय आम्हाला? खबरदार जर याच्या पुढे देवाचं नाव घ्याल तर, खबरदार जर याच्या पुढे एखाद्या अभंगाची रचना कराल तर, एकही अभंगाची रचना यापुढे आता करायची नाही. तुकोबाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तुकोबाऱ्यांनी डोळे बंद केले आणि तुकोबाऱ्या म्हणतात, ठीक आहे, तुम्ही बोललात, माझा पांडुरंग बोलला तुमच्या मुखातनं, नाही लिहिणार मी आता याच्या पुढे अभंग. पण जे अभंग मी लिहून ठेवलेले आहेत आधी, त्या अभंगाचं मी काय करू? बरं झालं आठवण दिली. बुडवून टाका ते सगळेच्या सगळं अभंग. एकही अभंग ठेवायचा नाही. सगळ्याच्या सगळ्या अभंग इंद्रायणीमध्ये बुडवून टाकायचे तिकडे. अभंग बुडवायची वेळ आली तुकोबाऱ्यांवर आज. तुकोबाऱ्या रडतायत तरी तुकोबाऱ्यांचं भजन चालू आहे. तुकोबाऱ्या म्हटले, ठीक आहे, तुम्ही म्हणाल ना, मी माझे अभंग बुडवायला तयार आहे. तुकोबाऱ्याने नमस्कार केला सर्वांना, पाटील लोकांना गावातल्या, आणि निघाले भाऊ तुकोबाऱ्या. डोळ्यात पाणी आहे तुकोबाऱ्यांच्या. एका हातामध्ये चिपळी, एका हातामध्ये विणा आहे. तुकोबाऱ्या भजन करतायत. पांडुरंगा माय बापा दीनबंधू माय बापा, पांडुरंगा माय बापा दीनबंधू माय बापा, पांडुरंगा माय बापा विठ्ठला पांडुरंगा, पांडुरंगा माय बापा. तुकोबाऱ्या भजन करता करता रडतायत आणि निघाले तुकोबाऱ्या. तुकोबाऱ्यांच्या पाठीमागे तुकोबाऱ्यांचे टाळकरी मित्र तुकोबाऱ्यांना म्हणतात, तुकोबाऱ्या बुडू नका ते अभंग, लोकांच्या कल्याणाकरता लिहिले तुम्ही. या गावातल्या पाटील लोकांचं ऐकू नका. यांचं जर ऐकत राहिलं ना तर गावामध्ये जगणं मुश्किल करतील. तुमचं ऐकू नका या पाटील लोकांचं. तुकोबाऱ्या म्हटले, नाही, शब्द दिला आपण बुडवणार म्हणजे बुडवणार. नका, असं नका करू तुकोबाऱ्या. तुकोबाऱ्यांना आग्रह करतायत सर्व टाळकरी मंडळी. तुकोबाऱ्या घरामध्ये शिरले आणि सर्व टाळकरी तुकोबाऱ्यांची मित्रमंडळी तुकोबाऱ्यांच्या पत्नीला म्हणतात, वहिनी साहेब बघा, आयुष्यभर जे केलं ते आज बुडवतो म्हणतायत. गावातल्या पाटील लोकांनी आदेश केला तुकोबाऱ्यांनी अभंग बुडवून टाका म्हणून.
आणि अभंग बुडवायला चालले तुकोबाराय. सांगा त्यांना तुम्ही काहीतरी. तुकोबारायांचं चरित्र महिपती महाराजांनी लिहिलंय, तुम्ही पहा. तुकोबाराच्या जीवनामध्ये संसारामध्ये तर बऱ्याच वेळा बोलली तुकोबारायांची पत्नी तुकोबारायांना. परमार्थ क्षेत्रामध्ये चुकूनही कधी तुकोबारांबरोबर बोलले नाही. पालाच पहिल्यांदा बोलली, नका बुडवू ते अभंग महाराज, ऐका आमचं. आतापर्यंत तर काही ऐकलं नाही तुम्ही माझं, आता एवढं तर ऐका. राहू द्या, फार छान लिहिलेले अभंग आहेत ते, लोकांच्या कल्याणाकरता लिहिले तुम्ही ते अभंग, लोकांना आवडतात ते, मुलाबाळांना आवडतात, राहू द्या तेवढे तरी अभंग. नाही नाही आवडे, मी शब्द दिलाय गावातल्या पाटील लोकांना, बुडवा लागतील ते अभंग. शब्द मोडायला आपण काही अधम नाही आहे, अधम लोक शब्द मोडतात, आपण अधम नाही आहे. आवडे, बुडवा लागतील ते अभंग. कसे तरी सावरायला लागले तुकोबारे, सर्व अभंग सावरत आहेत. अभंग सावरले तुकोबाऱ्यांनी, सर्व डोक्यावर घेतले आणि निघाले बुवा इंद्राणीच्या दिशेने. इंद्राणीच्या दिशेने निघाले तुकोबाराय. डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा वाहत आहेत. पाठीमागे टाळकरी तुकोबाऱ्यांची मित्रमंडळी तुकोबाऱ्यांना वारंवार विनंती करतात, नका बुडवू तुकोबाराय अभंग, नका बुडवू अभंग तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात, नाही नाही मी बुडवणार आज अभंग. तुकोबाराय निघले इंद्राणीच्या दिशेने. इंद्राणीच्या जवळ गेले, गुडघ्या एवढ्या पाण्यात गेले, मांडी एवढ्या पाण्यामध्ये गेले, कंबर इतक्या पाण्यात गेले, छाती एवढ्या पाण्यामध्ये गेले आणि कठोर अंतःकरण केलं. तुकोबाराने डोळे बंद केले आणि आज सगळेच्या सगळे अभंग डोक्यावरचे काढले आणि इंद्राणीमध्ये सोडले. बुवा जसे अभंग तुकोबाराने इंद्राणीमध्ये सोडले, टाहो फोडून रडायला लागले तुकोबाराय. तुकोबारायांची परिस्थिती आज अशी झाली, ज्याप्रमाणे एखादं मेलेलं बाळ असावं आईच्या मांडीवर आणि जसं ते काही माणसांनी उचलावं नेण्याकरता ती आई जशी टाहो फोडून रडावं त्या आईने, किंवा एखादा मासा असावा पाण्यामध्ये, तो पाण्यातून जसा मासा बाहेर काढावा आणि तो जसा तरफडावा, त्याप्रमाणे तुकोबारायांची अवस्था झाली. माते पुढून बाळग काढतीने एकुलते एक, जसे उदक तुटे मीना, तुकोबारायांची अशी अवस्था झाली. आणि तुकोबारायांनी आकाशाकडे पाहिलं, घट्ट डोळे बंद केले आणि तुकोबारा टाहो फोडून रडायला लागले. तुझा माझा देवा कारे वैराकार, तुझा माझा देवा कारे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखवीसी, दुःखाचे डोंगर दाखवीसी, तुझा माझा देवा कार वैराकार, तुझा माझा देवा कार वैराकार. तुकोबारा टाहो फोडून रडतायत. तुकोबारांच्या डोळ्यातले अश्रू मात्र थांबत नाहीत. तुकोबारा इंद्राणीच्या तीरावर बसले, एका दगडावर एका पाषाणावर बसले. तुकोबारांच्या हातात विणा वाजवतात. तुकोबारा डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. 13 दिवस तुकोबारांनी उपोषण मांडलं भगवंताच्या विरुद्ध आणि 13 दिवसापर्यंत इंद्राणीच्या तीरावर बसलेले होते, परंतु पाण्याचा एक घोटही घेतला नाही तुकोबारांनी, अन्नाचा एक घासही घेतला नाही तुकोबारांनी. काय तुकोबारांची अवस्था असेल तुम्ही पहा. तुकोबारा म्हणजे काही सामान्य नाही. आज ज्या तुकोबारांची आपण पूजा करतो, ज्या तुकोबारांचा फोटो डोळ्यासमोर ठेवतो ना, जो तुकोबारांचा फोटो पाहतोय आजकाल आपण, ते काय तुकोबारा महाराज नाही आहेत. तुमच्या माहिती करता सांगून जाईल 2 मिनिटात. तो तुकाराम महाराजांचा फोटो नाहीये. तुकाराम महाराजांची भूमिका ज्या नटसम्राटाने केली होती, विष्णुबुवा पंत, मराठी चित्रपट पाहिला असेल तुम्ही संत तुकाराम नावाचा, त्यांचा तो फोटो आहे. तो काही तुकाराम महाराजचा ओरिजिनल फोटो नाही. तुकोबारांची भूमिका केली त्यांनी, हा वेश परिधान केला आणि तुकोबारांचं जीवन जगले फक्त चित्रपट तयार होईपर्यंत. तर तुकोबारांसारखे तुकोबारांची अवस्था प्राप्त झाली, सामान्य नाही विष्णुपंत बुवांना. तुकोबारा झाले साक्षात. जेव्हा चित्रपट संपला, सुपर डुपर हिट झाला, त्यावेळेस चित्रपटाचे डायरेक्टर त्यांच्याकडे गेले विष्णुपंत बुवाकडे आणि म्हणायला लागले, विष्णुपंत बुवा चित्रपट सुपर डुपर हिट झाला, आपला मानधन देण्याकरता आलोय तुम्हाला. विष्णुपंत बुवांच्या डोळ्यात पाणी आलं. विष्णुपंत बुवा मनामध्ये विचार करतायत, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारांकरता नजराणा आणला होता, त्यावेळेस तुकोबारांची मानसिक अवस्था काय असेल ते आतापर्यंत तर मला कधी कळालं नाही, पण आज समजले. तुकोबारांनी का नकार दिला असेल त्या नजराण्याला, आज मला कळालंय. मला नकोय तुमचं मानधन. अहो कमी नाही आहे, जेवढं ठरलं होतं ना त्याच्यापेक्षा जास्त आणलंय, घ्या तेवढं मानधन तुमचं. नको मला तुमचं मानधन. मानधन घेतलं नाही.
स्वतः तुकोबारायांसारखं जीवन जगले शेवटपर्यंत. तुकोबारायांसारखी अवस्था त्यांना प्राप्त झाली. ज्या नटाने चित्रपटामध्ये नुसतं तुकोबारायांची भूमिका साकारली तर त्याला तुकाराम महाराज होता आलं, तर त्या तुकोबारायांच्या गाथेचं आपण पारायण करतो, आपल्याला तुकोबाराने होता येणार? नक्कीच होता येईल. त्या नुसतं भूमिका साकारली तर तुकाराम महाराज झाला तो. काय अवस्था असेल महाराज, या वेशामध्ये काय ताकद आहे माहीत नाही मला, पण हा वेश परिधान करणारा 5 वर्षाचा जरी पोरगा असला तरी सुद्धा करोडपती जरी असला ना, झुकतो त्या वेशापुढे, पाया पडतो तो. हा विचार करत नाही हा 5 वर्षाचा आहे का 10 वर्षाचा आहे का 50 वर्षाचा आहे. करोडपती जरी असला, आमदार असू द्या, पंतप्रधान असू द्या, वेश पाहता बरोबर झुकतो तो, पाया पडतो. अरे ज्या काळामध्ये बाया जीन्स घालतात त्या काळामध्ये आम्ही धोतर घालून फिरतो, आम्ही काय वेडे होय? ताकद आहे त्या विषयामध्ये. महाराज तुकोबारा टाहू फोडून रडतायत. 13 दिवसापर्यंत तुकोबाराने अन्नाचा घासही घेतला नाही आणि 13 दिवसानंतर भगवान परमात्मा प्रगट झाले. पांडुरंग बाण कीर्ती. आमचे आबा फार गोड चालला पाहिजे अभंग बघते बाबा. पांडुरंग बाण कीर्ती गाई गोपाळ संगाती आयेवो निराहाती समचर पांडुरंग बाळमूर्ती पांडुरंग बाळमूर्ती. 8 वर्षाची पांडुरंगाची मूर्ती प्रकट झाली तुकोबारांच्या समोर. तुकोबारांच्या मांडीवर असलेला विणा वाजवला भगवंताने. जसा विणा वाजवला तुकोबाराने डोळे उघडले. डोळे उघडले, भगवंताला पाहिलं. भगवंताने सांगितलं, हो तुकोबा, तुमचा गाथा, तुमचे अभंग अभंग म्हणता बरोबर तुकोबाराय तर भगवंताला एवढं बोलायला लागले, देवा करे तो 7 कोसाचा गोवर्धन उचलला तू 7 दिवसापर्यंत करंगोळीवर, तुला ओझं नाही झालं रे. आणि या 1-1.5 किलोच्या अभंगाचं बरं ओझं झालं तुला माझ्या. मी काय लिहिलं होतं या अभंगामध्ये? मी का माझ्या संसाराचं रहाड गाडगं लिहिलं होय त्याच्यात? अरे तुझ्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे, तुझ्या गुणाचं वर्णन केलेलं आहे, या समाजाचं कल्याण व्हावं, उद्धार व्हावा याकरता लिहिलं आहे ते. मला जर असं माहिती असतं की हे बुडवावं लागणार आहे तर लिहिलं कशाला असतं, कशाला आयुष्य खर्च केलं असतं या अभंग लिहिण्यामध्ये. रामकृष्ण हरी मंत्र म्हणत जप करीत माझं आयुष्य घालवलं असतं मी, पण तू लिहायला लावलं मला आहे. तूच आज बुडवायला लावलंय. का बुडवायला लावलं ते सांग, आणि एवढा उशीर का केला ते मला सांग. भगवंताने तुकोबारायांना जे उत्तर दिलं ना ते उत्तर फार गोड आहे. भगवंत तुकोबारायांना म्हणायला लागले, तुकोबाराय अहो ज्या क्षणाला तुम्ही अभंग इंद्राणीमध्ये बुडवले ना त्याच क्षणाला मी प्रकट झालो होतो. पण झालं असं की ज्या क्षणाला मी प्रकट झालो, गाथा उचलणार तेवढ्याच इंद्राणीने माझा हात पकडला आणि इंद्राणी मला म्हणायला लागली, देवा अरे या सर्वच्या सर्व अभंगाची रचना माझ्या तुकोबांनी या इंद्राणीच्या तीरावर केली, पण कधी पारायण करायची वेळ नाही आली, संधी नाही सापडली. आज पहिल्यांदा संधी सापडली बघ देवा, करू दे आम्हाला पारायण. अरे मी नुसतं एकटी इंद्रायणी नाही आहे, यामध्ये गोदावरी, चंद्रभागा, कावेरी, गंगा, यमुना, सरस्वती पवित्र पवित्र नद्या आहेत ज्या गाथेचं पारायण करतो म्हणतात रे देवा. एखादा जेवायला बसलेला व्यक्ती असावा आणि त्याच्या पुढचं ताट जसं ओढावं आणि त्यांनी जसा श्राप द्यावा त्याप्रमाणे सर्व नद्या मला शाप देतील, करू दे आम्हाला पारायण. एवढं आग्रह केला त्या नद्यांनी. त्यामुळे तुकोबाराय त्यांना पारायण करू द्यावं लागलं आणि 13 दिवस लागले त्यांना पारायण करायला. पण मी त्यांना सांगितलं, तुकोबा अभंगाच्या गाथेचं पारायण करा, पण पान वाचणार झाल्यानंतर त्या पानाला स्पर्श करायचा, माझ्या हाताने पान उलटेल. तुकोबाच्या गाथेचं मी माझ्या हाताने पान उलटलं, तुम्ही स्पर्श करायचा नाही त्या गाथ्याला. म्हणून 13 दिवस लागले. तुकोबा क्षमा करा, माफ करा मला. तुकोबाराय रडायला लागले, घट्ट देवाला आलिंगन दिलं आणि भगवंताला म्हणतात, देवा क्षमा कर रे बाबा, मला माफ कर. मला असं वाटलं तुझा अभंग लिहायला लावले आणि तुझाच बुडवायची वेळ आणली, म्हणून मी रडत होतो, म्हणून तुला शिव्या दिल्या. देवा वाईट बोललो असेल, एखादा शब्द तर मला क्षमा कर, मला माफ कर. हे तुकोबारायांची परमार्थातली अवस्था आहे. संसार एवढा विभिन्न परिस्थितीमध्ये बिघडला पण तुकोबाराय रडले नाही कधी. परमार्थ बुडवायची वेळ आली तेव्हा मात्र तुकोबा रडायला लागले. म्हणून तुकोबारायांचा परमार्थही सफल आहे, संसारही सफल आहे. महाराज विश्वजना कबीरो कळा विश्वजना
विश्वजना उदका माझी वया. फार गोड प्रमाण दिलं दादांनी. परमार्थ तुकोबाऱ्यांचा सफल यासाठी आहे आणि संसारी सफल तुकोबाऱ्यांचा यासाठी की तुकोबाऱ्यांची परिस्थिती बिघडली पण तुकोबाऱ्या रडले नाही. संसार आणि परमार्थ सफल करायचा कसा तुकोबांच्याच भाषेत जगायचं असेल तर पहिलं चरण आहे का जरा. देवे जीव धाला ओ देवे जीव धाला देवे जीव धाला देवे जीव धाला ओ देवे जीव धाला देवे जीव धाला देवे जीव धाला देवे जीव धाला वा देवे जीव झाला संसार तो कडू झाला. पहा तुकोबाराय म्हणतात की ज्या वेळेस हा देव जीव देव स्वरूप होतो ना त्यावेळेस परमार्थ सफल होतो आणि संसार कडू वाटायला लागतो तेव्हा मात्र संसार सफल होतो. आता तसं परत आपला एक चरण आता सोडणं झालं 10 वाजले. मामा तुम्ही तारीख घेताना मला काही असं बोललं नव्हतं की अभंग सगळा सोडवाव जा म्हणून. त्यामुळे सगळाच अभंग सोडवला गेला पाहिजे असं काही नाही. तर नंतर पाहू कधीतरी. पण अभंगाचं पहिलं चरण आपण सोडलं. 10 वाजले. 2 मिनटं सर्वांनी मस्त छान भजन करू. उरलेल्या 3 चरणाचा अभंग अर्थ फक्त 5 मिनिटात सांगू आणि सेवा संपू. 2 मिनिट सर्वांनी छान भजन करा. एकदा टाळी वाजवा हात वर. चंद्रभागेच्या तिरी हा चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिर तो पाविते बरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिर तो पाविते बरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. एक टाळी वाजवा सर्वांनी. एक टाळी. जय हरी. टाळीचा आवाज कमी नाही पडला पाहिजे. आपली उपस्थिती जरी कमी असली तरी सुद्धा टाळीचा आवाज येऊ द्या. हा
एक ही नाम जय श्री राम। हर घर में अब एक ही नाम। अब तेव्हापासून श्री रामचंद्र प्रभूंचं मंदिर झाले 22 जानेवारीपासून, तेव्हापासून तरुण पोरांच्या मोबाईलचे स्टेटस बदलले, मोबाईलचे रिंगटोन बदलल्या। याचं कारण काय? जन जन के मन में राम रमे और प्राण प्राण में सीता है। हर हृदय की धड़कन रामायण पग पग पर बनी पुनीता है। यदि राम नहीं है सांसों में तो प्राणों का घट रीता है। नरना है श्री पुरुषोत्तम का हम मंदिर भव्य बनाएंगे। सौगंध राम की खाते हैं हम मंदिर वही बनाएंगे। आणि बनवून दाखव। और एक काय वाला जन जन के मन में राम रमे ओ प्राण प्राण में सीता है। हर हृदय की धड़कन रामायण पग पग पर बनी। यदि राम नहीं है सांसों में तो प्राणों का घट रीता है। नरना है श्री पुरुषोत्तम का मंदिर भव्य बनाएंगे। सौगंध राम की जय गाते हम मंदिर वही बनाएंगे। जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोले। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोले। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोले। हम हिंदू है बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर। बोला सरवाणी बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर। हम जिद पर आ जाए तो कर देंगे हम सबको कर देंगे हम कर देंगे। रामदूत हनुमान का नारा जय श्री राम। रामदूत हनुमान का नारा राम के धुन में डोलेंगे। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोले। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम
वाह वाह वाह, त्या मृदंगाचरण करता वाजवा वाटले आमच्या. आम्ही थकलो ते नाही थकले आहे ना. त्याची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर. 5 मिनिटं शिल्लक झाले. घेऊ का 5 मिनिटं फक्त अभंगाचा भाव सोडू. 5 मिनिटं जास्त वेळ नाही घेत. घेऊ जीव घ्या ना मा घ्या. रेटिंगचं वाढू द्या, बिलाचं काय काही चिंता नाही आता. बरं चला 5च मिनिटात माझा विषय आटपतो. देव ज्यावेळेस जीव ज्यावेळेस देवस्वरूप होतो आणि संसार ज्यावेळेस कडू वाटायला लागतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा जीव ज्यावेळेस परब्रह्म स्वरूप होतो, अयम आत्मा ब्रह्म ही अवस्था ज्यावेळेस जीवाला प्राप्त होते आणि हा संसार जेव्हा कडू वाटायला लागतो, थोडक्यात असलेल्या परिस्थितीमध्ये जेव्हा माणूस कधीही समाधान वाटून घेतो त्यावेळेस माणसाचा संसार काय होतो, सफल होतो. तुकोबारायांसारख्या महात्म्यांचा संसारही सफल आहे आणि परमार्थही सफल आहे. अण्णांचा सुद्धा पहा तुम्ही, संसारही सफल आहे आणि परमार्थही सफल आहे. संसार सफल आहे कशावरून? रात्री बेरात्री भजनाला जायचे पण मानधनाची अपेक्षा न ठेवता परमार्थ करायचे. कशावरून? संसार सफल आहे म्हणून. नाहीतर आम्ही तर भांडणं करू घेतो. अरे कितीतरी मारा लोक असे ठरलेलं जर दिलं नाही तर गड्डी फेकून मारतात. ही अवस्था आहे. त्यांचा संसारही सफल आहे आणि भजन करता करता गेले, नाथ षष्टीला गेले म्हणून परमार्थही सफल आहे. तुकोबारायांचा संसार सफल, परमार्थ सफल. पण मग होतं काय त्यामुळे? आनंदाचे ढेकर येतात. त्याची येतात ती ढेकर आनंदाचे. ढेकर कधी येतात हो माणसाला? ढेकर कधी येतात? जेवण जास्त झाले की माणसाला काय येतात? काही माणसं एवढं खातात की तोंडात बोट घालावं तर भाकरी लागावी इतकं. एका माणसाने लग्नामध्ये एवढी बुंदी खाल्ली बेशुद्ध पडला तो बुंदी खाऊन. 4 जणांनी उचललं, डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी विचारलं, म्हटलं काय झालं? म्हटलं माहीत नाही डॉक्टर साहेब, लग्नामध्ये या माणसाने बुंदी खाल्ली, बेशुद्ध पडला. एवढी बुंदी खाल्ली. म्हटले हो. डॉक्टर साहेबांनी बॅटरी घेतली, पहिल्यांदा ते ठोकली आणि त्याच्या तोंडात मारली. तर डॉक्टरला त्याच्या तोंडात बुंदी दिसली. डॉक्टर म्हणे का हो एवढी बुंदी खात असतात का? म्हटले काय करावं डॉक्टर साहेब, नाविलाज होता. लग्न होतं. आजकाल मुलीच्या लग्नामध्ये कोणी बुंदीच करत नाही. बऱ्याच वर्षातनं बुंदी केली पोरीच्या बापानं. पूर्वीच्या काळामध्ये लग्नामध्ये काय व्हायची? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? शिरा भात नाही म्हणत ना, ते बारीक असं गोल गोल असतं ते. नुकती. अच्छा, तुमच्याकडे नुकती म्हणतात, आमच्याकडे बुंदी म्हणतात त्याला. आता नुकती, पोरीच्या लग्नामध्ये पूर्वी नुकती करायची. आता बऱ्याच वर्षापासून नुकतीच केली नाही. योगा आहे की या माणसानं नुकती केली, पोटभर खाल्ले बुवा शर्यतीमध्ये, ते आता पोट जाम झालं. आता काही लोक नुकती करत नाहीत. काय करतात का तुमच्याकडे? आमच्याकडे नुकत्या करणं बंद करून टाकल्या लोकांनी. मला असं वाटतं येणाऱ्या 10 वर्षांना आमच्याकडे पोरांना फोटो दाखवावा लागेल, याला नुकती म्हणतात. आणि दुसरं कारण असं आहे, नुकती न करण्याचं काही पोरी आता नुकती करण्याची वेळच येऊ देत नाही. अजिबात नाही कळलं तुम्हाला? न सांगताच पडून चालल्या ना. मायला न सांगता, बापाला न सांगता शर्यत लागली बा आमच्याकडे. तर कोण जाते पहिल्यांदा? अरे 4 लेकराच्या बाया चालल्या पडून. एवढी बिकट अवस्था आहे. तुमच्याकडे आहे की नाही मला माहिती नाही. पोरी चालल्या पडून, यात आश्चर्य नाही आहे. 4 लेकरांच्या माया चालल्या. एवढी बिकट अवस्था आहे महाराज. सांगण्यासारखं खूप आहे पण वेळ नाही आपल्याला. ते नुकती खाल्ली तो बेशुद्ध पडला. डॉक्टरने पाण्यात शिंतोडे मारले त्या तोंडावर. डॉक्टर म्हटले का हो चिंता करू नका. त्याने गोळ्या काढल्या 4-5 आणि लगेच त्याच्या हातामध्ये दिल्या. त्याला सांगितलं गोळ्या खा 4-5, तुझं उद्यापर्यंत पोट साफ होऊन जाईल. तो म्हणजे डॉक्टर साहेब एवढ्या गोळ्या खाण्याकरता जर माझ्या पोटात जागा शिल्लक असती तर मी बुंदीच नसती का खाल्ली? एवढं खाल्लं की माणसाला काय येतात? ढेकर येतात. तुकोबाराय म्हणतात ज्याचं संसार जीवन सफल आहे, ज्याचं परमार्थिक जीवन सफल आहे, त्याला आनंदाचे काय येतात? ढेकर त्याची येतात. ते ढेकर आनंदाचे हरिहर. आणि आनंदाचे ढेकर येण्याकरता, संसार परमार्थ सफल होण्याकरता तो परमात्माच आपल्याला वेधतो. वेदी अनेकास ऐसा जया अंगिकस. ज्याच्या अंगामध्ये बळ आहे, शक्ती आहे, ताकद आहे, त्यालाच तो परमात्मा वेधतो. बरं, एकदा काय वेधलं, एकदा का परमार्थ आणि संसार सफल झाला, एकदा का आनंदाच्या ढेकर आले की पुन्हा काही अपेक्षा इच्छा अशा शिल्लक राहतात का? तुकोबारा म्हटले नाही. तुका म्हणे भूक येणे न लगे
अनेक आता पुन्हा इच्छा आकांक्षा अपेक्षा माणसाच्या शिल्लक राहत नाहीत. म्हणून संसार आणि परमार्थ सफल झाल्यानंतर माणसाची इच्छा अशा संपतात. ज्या अर्थी एवढं भजन करू नये, काहीतरी मानधनाची अपेक्षा मनामध्ये ठेवली नाही, याचा अर्थ हाच की संसार काय आहे, सफल आहे. तुका म्हणे भूक येणे न लगे, आणि आमची भूक मात्र अजून संपलेली नाही, पण त्यांची भूक मात्र संपलेली होती. याचा अर्थ अण्णांचा संसार काय आहे, सफल आहे. आणि परमार्थ सफल कसा आहे, अखंड आयुष्य परमार्थामध्ये गेलं म्हणून परमार्थ सफल आहे. तुकोबारायांसारखं जीवन जे जगलेत, माझ्या नाथ महाराजांसारखे जीवन जे जगलेत ते अण्णा आहेत. आणि त्यांचं पुण्यस्मरण या ठिकाणी चालू आहे. त्यांचा परिवार हे करतोय, त्या परिवाराला सुद्धा धन्यवाद देईल. आणि तुम्हा सर्व वारकऱ्यांना सुद्धा धन्यवाद देईल. कसल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता, इच्छा मनामध्ये न ठेवता, अण्णांची सेवा म्हणून ज्यांचं जीवन निस्वार्थ गेलं त्यांची सेवासुद्धा आपण निस्वार्थ करू, या भावनाने सर्व पंचक्रोशीतील टाळकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्व टाळकऱ्यांना सुद्धा मनस्वी धन्यवाद. आणि आयोजक कार्यकर्ते व खरोखर सर्वांना टाळी जरा मनापासून वाजवा, वाजू की नाही ती जरा मनापासून वाजवा आहे ना. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि सेवेला या ठिकाणी मात्र पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर हरी जय जय ज्ञानेश्वर.